नमस्कार मित्रांनो, इन्स्पायर सायन्स इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण MST CETची 21 जून 2024 रोजीपासून सुरू होणाऱ्या बॅचच्या संदर्भामध्ये डिटेल्ड माहिती जी आहे ती सांगणार आहे। मराठी व सेमी इंग्लिश माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी अतिशय प्रभावी अशा पद्धतीची ही बॅच असणार आहे। मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही माध्यमातून ही बॅच आपण कंडक्ट करणार आहोत। या बॅच मध्ये आपण प्रत्येक कन्सेप्ट जी आहे ती इंग्लिश सोबतच मराठी भाषेतून देखील एक्सप्लेन करणार आहोत, जेणेकरून मराठी आणि सेमी इंग्लिशचे विद्यार्थी आहेत त्यांना प्रत्येक कन्सेप्ट सहजासहजी क्लिअर झाली पाहिजे। दुसरी बाब म्हणजे MST CET आणि स्टेट बोर्ड हा जो अभ्यासक्रम आहे तो अतिशय योग्य पद्धतीने इंटरकनेक्ट करत आहोत, जेणेकरून आपल्याला स्टेट बोर्डची एग्जामिनेशन देताना देखील डिस्क्रिप्टिव्ह फॉर्मॅटमध्ये सहजासहजी की पॉइंट वरती फोकस करून आन्सर रायटिंग करता येईल अशा पद्धतीचा जो आहे तो अप्रोच या ठिकाणी असणार आहे। डिजिटल बोर्डवर व्हिडिओ बेस्ड लर्निंग, आता तुम्हाला माहिती आहे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायो हे तिन्ही विषय अशा पद्धतीने आपल्याला शिकवणं गरजेचं आहे ज्यामध्ये जास्तीत जास्त व्हिडिओ म्हणजेच व्हिज्युअल लर्निंग आपण जर केली तर त्या कन्सेप्ट सहजासहजी आपल्याला क्लिअर होतात। तर साहजिकच आपण याच पद्धतीचा अप्रोच जो आहे तो डिजिटल बोर्डच्या आणि या डिजिटल टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून पूर्ण अभ्यासक्रमामध्ये म्हणजेच बॅचमध्ये ठेवणार आहोत। प्रत्येक विषयाच्या टॉपिक वाईज टेस्ट आपण या ठिकाणी कंडक्ट करतो, जेणेकरून आपल्याला कळेल की आपला खरंच हा टॉपिक क्लिअर झाला आहे का, किंवा या टॉपिक मधल्या कुठल्या कन्सेप्ट अजून क्लिअर होण्याची आवश्यकता आहे का। 24/7 ॲप असिस्टन्स असणार आहे। मित्रांनो, आपण बॅचमध्ये सकाळी 8 ते 12 या वेळेमध्ये क्लासेसमध्ये असतात, परंतु घरी गेल्यानंतर देखील आपल्याला जर कुठला डाऊट आला तर त्या संबंधित ऑनलाईन जो काही आपल्या ॲपवरती व्हिडिओ आहे तो व्हिडिओ पाहून आपल्या कन्सेप्ट जे आहेत ते आपण क्लिअर करू शकता। म्हणजे ऑफलाईन सोबतच तुम्हाला ऑनलाईन क्लासेस देखील अवेलेबल होणार आहेत। त्याचबरोबर PhD नेट क्वालिफाईड, कारण स्टाफच्या बाबतीमध्ये आज तुम्ही पाहिले की मोठ्या प्रमाणामध्ये भूछत्र उगल्याप्रमाणे एवढे क्लासेस तयार झालेले आहेत की खरंच कोणता क्लास लावायचा हा पालकांपुढे आणि विद्यार्थ्यांपुढे मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे। परंतु या ठिकाणी आपण अतिशय क्वालिफाईड असलेले स्टाफ हे परमनंट फॅकल्टीज तुमच्यासोबत असतील, परंतु त्याचबरोबर इतर गेस्ट लेक्चर देखील तुम्हाला साथ देणार आहेत। PhD आणि नेट क्वालिफाईड स्टाफ आहे आणि चॅप्टर वाईज माइंड मॅप नोट्स, सगळ्यात महत्त्वाची आणि बूस्टिंग कन्सेप्ट जी आहे आपल्या बॅचमधली ती म्हणजे आपण प्रत्येक चॅप्टरचे माइंड मॅप्स जे आहेत ते विद्यार्थ्यांना अवेलेबल करणार आहोत, जेणेकरून आपण ज्या वेळेला मोठ्या प्रमाणात अभ्यासक्रम कव्हर करत असतो आणि त्यानंतर रिव्हिजन मारणं हे विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून जिकरीचं बनून जातं किंवा अडचणीचं होतं। आपल्याला सहजासहजी रिव्हिजन्स कंटिन्युअसली होत नाहीत, परंतु जेव्हा आपण माइंड मॅप्सचा वापर करणार आहात त्यावेळेला तुम्हाला कुठलीही कन्सेप्ट कशा पद्धतीने इंटरलिंक झालेले आहे आणि त्याचबरोबर अतिशय अगदी 1 तासामध्ये तुम्ही पूर्ण तो चॅप्टर जो आहे तो रिवाइज करू शकता। बाहेर गावावरतून ज्या वेळेला छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद असेल या ठिकाणी ज्या वेळेला आपण आपले मुलं पाठवत असतो त्यावेळेला पालकांना सगळ्यात मोठी अडचण असते की मुला मुलींना ठेवायचं कुठं, हॉस्टेल व्यवस्था कुठं असणार आहे, कोचिंग कुठे असणार आहे, अशा पद्धतीचं जे काही ड्वेल टेन्शन असतं ते मात्र आपण या बॅचच्या माध्यमातून लिमिटेड स्केलला पूर्णतः पालकांचं टेन्शन मिटवलेलं आहे। कारण एकूण 35 मुलांची आणि एकूण 12 मुलींची राहण्याची व्यवस्था जी आहे ते क्लासेसच्याच बिल्डिंगमध्ये आपल्या उपलब्ध असल्या कारणानं तेवढ्या विद्यार्थ्यांना आपण या हॉस्टेलमध्ये ठेवू शकतो, जे हॉस्टेल CCTV इक्विप्ड आहेत आणि 24/7 अंडर सिक्युरिटी आहेत। मित्रांनो, त्याचबरोबर क्लासेस आणि राहण्याची एकाच ठिकाणी सोय असणारे आणि विद्यार्थ्यांमध्ये मेजर अडचण जी असते की महिना, 1.5 महिना, 2 महिन्यानंतर त्याच बाबीमध्ये किंबहुना एकूणच आपला जो अप्रोच आहे तो रटाळवाना होऊन जातो, परंतु अशा वेळेला विद्यार्थ्यांना आपण गेस्ट लेक्चरच्या माध्यमातून प्रत्येक अभ्यास कसा करायचा, कोणत्याही कन्सेप्ट लक्षात कशा ठेवायच्या, त्याचबरोबर वेगवेगळ्या ट्रिक्स ज्या आहेत त्या कशा डेव्हलप करायच्या असे गेस्ट लेक्चर असतात आणि त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये सातत्य टिकून ठेवलं जाते। आणि आवश्यकतेनुसार सगळ्यात महत्त्वाची बाब जी आहे की आपण ज्या वेळेला 12वीच्या महत्त्वाच्या जनरल ग्रुप असेल तर PCMB आणि जर स्पेशलाइज ग्रुप असेल
तर PCB किंवा PCM अशा महत्त्वाच्या सब्जेक्टवरतीच बहुतांशी विद्यार्थी फोकस करतात आणि आपला 12वीचा स्कोअर जो आहे तो मेजर एका किंवा 2 सब्जेक्टमुळे खाली येतो आणि त्यातला महत्त्वाचा विषय असतो तो म्हणजे एक इंग्लिशचा। तर आपण आवश्यकतेप्रमाणे भलेही पेड क्लासेस आहेत परंतु तुम्हाला याच क्लासेसमध्ये ॲडिशनली इंग्लिशचे क्लासेस जे आहेत 12वीच्या ते देखील या ठिकाणी उपलब्ध होतील। स्टाफच्या बाबतीमध्ये क्लासेसच्या डायरेक्टर किंबहुना इन्स्पायर सायन्स इन्स्टिट्यूटच्या डायरेक्टर डॉक्टर VP मांदळे मॅडम तुमच्या सोबत असणार आहेत, ज्या डॉक्टरेट आहेत, MTech PhD केलेली आहे, BTech आहेत, नेट क्वालिफाईड युनिव्हर्सिटी फेलो असलेलं तुमच्या लक्षात येईल कारण 2 वेळा नेट क्वालिफाय आहेत। त्याचबरोबर त्यांचा एकूण 6 वर्षाचा अनुभव जो आहे तो आपल्या पूर्ण MST CETच्या जर्नीमध्ये आपल्याला साथ देणार आहे किंवा उपयोगी पडणार आहे। दुसरे महत्त्वाचा स्टाफ जो आहे डॉक्टर यशेश जेदे हे देखील PhD नेट MTech BTech क्वालिफाईड आहेत, मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी ज्याला आपण DST म्हणतो त्या DSTचे इन्स्पायर फेलो आहेत, एकूण 3 वेळा नेट क्वालिफाय आहेत आणि त्यांचा देखील 7 वर्षाचा अनुभव जो आहे तो आपल्याला MST CETच्या जर्नीमध्ये आपल्या सर्वांच्या उपयोगी पडणार आहे। मित्रांनो, पुढला स्टाफ जे आहेत परमनंट फॅकल्टीमध्ये त्या आहेत DM उंडे सर, ज्यांचं अतिशय महत्त्वाचा एरिया जो आहे तो म्हणजे त्यांचं BE केमिकल झालेलं आहे आणि दुसरी बाब म्हणजे त्यांनी आजपर्यंत एकूण 5 वेगवेगळे पुस्तकं लिहिलेले आहेत ज्या माध्यमातून आपल्या नोट्स प्रिपरेशन कसं करायचं आणि त्याचबरोबर माइंड मॅप क्रिएटर आहेत। कुठलीही कॉम्प्लेक्स प्रोसेस किंवा कुठलीही जटिल बाब अतिशय सिम्प्लिफाईड मेथडनं माइंड मॅपच्या स्वरूपामध्ये ते आपल्याला अवेलेबल करून देणार आहेत आणि स्ट्रॅटेजिक प्लॅनर आहेत, म्हणजे कुठल्या बाबीवरती तुम्ही फोकस करायचं आहे, प्रिव्हियस इयरचं क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस करणं आणि कुठले कन्सेप्ट आहेत, अशा कोणत्या कन्सेप्ट आहेत ज्या कॉन्सेप्टवरती वारंवार प्रश्न विचारले जातात, याची एक स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग जे आहे ते सर तुम्हाला पुढल्या तुमच्या 2 वर्षाच्या जर्नीमध्ये सब्जेक्ट वाईज आणि टॉपिक वाईज देणार आहेत। मित्रांनो, त्याचबरोबर तुम्हाला इतरही गेस्ट फॅकल्टीज अवेलेबल असणार आहेत। ही बॅच जी आहे ते 21 जून 2024 रोजीपासून स्टार्ट होत आहे। बॅचच्या टाईमच्या बाबतीमध्ये तुम्हाला सांगितलं 8 ते 12 हा बॅचचा टाईम असणार आहे आणि महत्त्वाची बाब जी असते ती म्हणजे या बॅचला फीस किती असणार आहे। तर मित्रांनो, अतिशय नॉमिनल, प्रत्येक सब्जेक्टची 10,000 आणि 4ही सब्जेक्ट जर तुमचे असतील, जनरल ग्रुप असेल तर 40,000 आणि केवळ 3 सब्जेक्ट असतील तर 30,000 एवढी तुमची पर इयरची फीस असणार आहे। क्लासेसचा ॲड्रेस कुठे आहे हा जर प्रश्न तुम्ही मला विचारता तर तो आपल्याला याच ठिकाणी मी क्लिअर करून देतो। क्लासेसचं ठिकाण जे ते हॉटेल लोकसेवा मागे। आता हॉटेल लोकसेवा कुठे आहे तर पैठण रोडला कांचनवाडीमध्ये धूत बंगलो आहे। धूत बंगलोच्या समोर हॉटेल लोकसेवा आहे आणि त्याच बिल्डिंगवरती आपले बॅनर लागलेले तुम्हाला पाहायला मिळेल। पैठण रोडला कांचनवाडी या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर, म्हणजेच हॉटेल लोकसेवा मागे धूत बंगल्यासमोर पैठण रोड कांचनवाडी छत्रपती संभाजीनगर हा क्लासेसचा ॲड्रेस असणार आहे। आणि तुम्हाला ॲडिशनल माहिती किंबहुना या बॅचच्या संदर्भामध्ये कुठल्या बाबी जर क्लिअर करायच्या असतील तर आपण 97 64 87 89 11 किंवा 95 52 48 60 13 या नंबरवरती कॉल करून आपली ॲडमिशन कन्फर्म करू शकतात। मित्रांनो, चला तर भेटूया आपण 21 जून 2024 पासून आपल्या रेग्युलर MST CETच्या स्पेशल बॅचमध्ये। तोपर्यंत थांबूया।